भाजीपाला लय सस्ता होता नाही हो ना. म्हणजे बिलकुल आता हप्ताभर तर मला वाटते आणायचं कामही नाही पडत आपल्याला. काहीच नाही ना, जसे तेच होते ते. शेवटी आता बुधवारी आणाच लागते आपल्याला. मग काय सांगतो तुम्हाला, आता यातल्या मेथीच्या गड्ड्या मी 2-2, 3-3 आणल्या आता. हा सस्त्या आहेत पण काय काय अर्ध्या सडते त्यातल्या. मग काय होतच नाही ना हो. हा पहिले का बा मा घरी मी आणू का नाही पहिले मा बुडी पूर्ण भाजीपाला गंगात टाके मस्त सगळं धुवून धावून पद्धतशीर ठेवून दे. हप्ताभर बा एक वस्तू नाही आणला की. अरे आता यातला अर्धा भाजीपाला सडवते. मग काय पताही नाही त्याच्या इकडे. असं आहे ना, अर्धा घंटात आता आपलं घरी गेलो का नाही हे थैली उघडूनही पाहत नाही ती. 9-10 वाजता पाहते, नाही तर मग सकाळी. अशी परिस्थिती आहे. ते काही अर्थ नाही तिच्यात. आपल्याला भाजीपाला बुधवार लोक आणायला लागते सांगतो मी तुम्हाला. किंमतच नाही राहिली ना हो, पैशाची किंमतच नाही बाळाले. मग काय माई बुडी शिकेतनी कांदे लसण ठेवे ना 8-15 दिवस पाणी लागे. आता ते पा पन्नीतले कांदे सोडते. काय करावं आता सांगता तुम्हाला. मग गाजर घ्या, बीट आणा, हे आणा, मेथी आणा, पालक आणा, मोठ्या वटमान आणतो. पण चिरलं पाहिजे, कापून दिलं पाहिजे, ताटात आलं पाहिजे. मोठा घोर आहे. मग हाताने चिरून घ्या लागते तर इकडे तोडा आपल्या पोटात जाते ती. अशी परिस्थिती आहे ती. चला येतो बा मी आता. न्या तुमची थैली न्या घरी, जा गाडी लावा, मी जातो घरी. जा आता, मी बी आता अंदर गाडी लावून देतो. झालं आज कसं आराम आहे ना. आता उद्या अजून सोमवारपासून आपली ड्युटी सुरू. चला आता जा तुम्ही, आता मी जातो माघारी. आम्ही तर काय गेट उघडून काय बस स्टँडवर चाललो होतं का म्हणलं. अरे बा कुठे चालला तू. चाल आपला घुसतले का माय चालता नाही तरी आपला निघाला. हे काय गुंडाल त्याची आई आता लावलं संतपळ. म्हणलं कुठं आहे तू. हे म्हणलं पोरग कुठं चाललं म्हणलं. काय लक्ष आहे का नाही. पप्पा खाऊ खाऊ आपण दोघं भाऊ. चिवडा खाऊ, झाडावर जाऊ. बस इथं थांब जरा, जाऊ नको पुढे. आता सांग आता काय करून राहिली सांगतोस मी आता. कुठं आहे कालचीच गोष्ट आहे ना. कालही चाललो होते घुसत. मला मग तुम्ही खोटे बोलता. मी आईला उचलून नेलं तर आता याला इथंच थांबवतो. याला गाजर देतो एखादं आणि तिला म्हणतो दाखव कुठं आहे ते. नाही का हिला सांगाच लागते ना काय पोराचे रंगढंग कुठं चाललं ते. तुझे लक्ष आहे नाही आहे. प्रत्यक्षात दाखवतो. थांब आता तू. थांब बाबू तुला मी गाजर देतो. खाय तू इथंच थांब जरा. 2 मिनिटं फक्त पुढे नको जाऊ. 2 मिनिटात आलो मी. तुझं आमच्या घरी तुझा आता काहीच संबंध उरलेला नाहीये. तुम्ही खूप सोपं केलं माझ्यासाठी. अशी वाट नाही बदलायची, यांची ना वाट लावायची. झालं वाटते सुरू नाही का. बस झाला आता काय आता झालं. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत बिनघोर नाही का. ते पोरग चाललं तिकडे बाहेर तिकडे जाय म्हणा तिकडे बस स्टँड लो. अरे म्हणलं काय तुला ध्यान आहे का रे. पोरग कुठं आहे. पोरग रामू कुठं आहे म्हणलं. सोनू कधी आले कुठे आहे ते पोरग. कुठे आहे म्हणलं. रामू कुठे आहे म्हणलं. कुठे आहे ते. बाबा कुठे गेलं ते. आता इथं होतं ते पाहत आहे दरवाजा होतं ते. बाहेर गेलं का. अरे बाहेर गेलं ना ते. कालही तेच केलं त्यानं. मी आलो होतो संध्याकाळच्या पायरी. तू म्हणे गंमत करून राहिले का. गंमत काय आता पाहून घे म्हणलं प्रत्यक्ष. कुठं आहे ते तर गेट उघडून बाहेर गेलं ते चाललं ना फिरत. मग आता माहिती अंत पाहता तुम्ही घेऊन येत असता त्याला आता सोबत. ते तिकडे जाईल ना पटकन. जा लवकर. हो आणतो हो तू पाय अजून. हो पाय काय बाबा कमाल आहे तू इथं. ते पोरग कुकडे चाललं तरी ध्यान नाही. इतकी गुंग होत असते का. इतकं गुंग होत असते का म्हणलं. लक्षच आहे ना माझं. आता महत्वाचा भाग होता आजचा. मस्त महाग एपिसोड आहे. तुम्ही करता आता गमावता माय. बरं बाजून आणा त्याला लवकर. जा रस्त्यात द्यायची अजून. नसतं लावलं हे भाजीपाला आणला म्हणलं. हे काढे यातलं भाजीपाला कोणता आहे काय आहे बरोबर लावते फ्रीज मध्ये. लावतो ना मी नंतर. तुम्ही हे तिकडे ठेवा थैली किचन मध्ये बाजून. बरं टीव्हीच्या बाजून महत्वाचा भाग आहे ना आजचा. आम्ही तर राहायला चहा नाही पाणी नाही विचारणं तर नाहीच नाही. पण आता कायच करावा कठीण काम आहे आता. हो ठेवतो मी ते किचन मध्ये ठेवतो ते आणतो त्याले. Two little hands go clap clap clap. Two little legs go tap tap tap. Two little hands go clap clap clap. Two little legs go tap tap tap. Two little eyes open wide. One little head goes side to side. Two little eyes are open wide. One little head goes side to side. Side to side. Side to side. शेवटी पप्पा आले पप्पा. काय आणलं माझ्यासाठी. काय आणलं. साबण आणलं म्या तुला. बाजारातलं भात का आणलं तुला. ते मुरमुरे आणले. आलू चिपचे पाकिट आणलं. पॉपकॉर्न आणले. थांब तू जराशा. आपण चहा घेऊ आता. पप्पा आले तर थांबा ना. आता मी चहा मांडते नंतर चहा घ्या. बाकीचं मग काढत बसा ते. काढते मी नंतर. थैली ठेवून द्या तुम्ही किचन मध्ये. हिला पोएम शिकवायचे लवकरात लवकर जा तुम्ही. कसे मूळ लागला तुम्ही लक्ष विचलित नका करू तिचं.
असं आहे तुला वाटते की मला शिकवता येते का? अरे साऱ्या कॉलनीत आवाज जाते ना तुला काय वाटते का? लोकांना वाटते मला शिकून राहिली निरा पोपट पंच आहे ना ते ABCD FG ना जॉनी जॉनी एस पप्पा बस काहीच नाही ना, पुढचं काहीच येत नाही ना. निरा फक्त पोपट पंच आहे तुमची, पोपट पंची. आम्ही म्हणलं बा खरं शिकलो आम्ही तिकडे. मग काय डबल MA झालेला आम्हाला काही मामूल नाहीये. तुला काय वाटू राहिलं? मग सध्या काम नाही ना त्याचं. सध्या आता काय डबल MA शिकवता येईल? नर्सरीचं शिकवा लागेल का नाही? मग जा तुम्ही करा ते अंदर थैली नेवा बरं. आलीच मी आता लवकर चहा मांडते. मग असं सांगायचं लक्ष विचलित होते आणि असं होते तसं होते. म्हणजे आमचं शिक्षण केलं लागायचं वाऱ्यानं. हो ना, डबल MA हा ना, मी सामाजिक शास्त्रात गोल्ड मेडल आहे ना मला. तुला काय वाटून राहिलं? चाललो मी आलो. तरी झालंच नाही वाटत. आलं ना ते घरात आलं म्हणलं ते आता किचन मध्ये ते जे पाणी दिलं मी पाणी मागितली. हो तर कर ना आता ते चहा पाणी मांडणं म्हणलं जरासं. ते भाजीपाला काढ, ते व्यवस्थित कर, बंद कर आता हे. हो मांडणारच होते ना मी. फक्त 10 मिनिटाचा राहिलेला आहे भाग. संपला की मांडणारच होते. पण म्हणलं साखर संपली ना. साखर नाही, पत्ती नाही. आता मग फोन केला असता तर आता बाजार आणता आणलं नसतं का साखर पत्ती. येतो मी घेऊन. त्याला पाहिजे लक्ष ठेव त्याच्यावर. जा लवकर इथून उठून. हो चालेल ना मी आता. बस झालाच ब्रेक झाला की बाला. जा चालले मी. आणते त्याला इथं बसू द्या. या तुम्ही लवकर साखरपत्ती घेऊन या बरं पटकन जा. काय म्हणलं कुठं म्हणलं थैली गेली घेऊन कुठं आहे? काय नाही बा किराणा आणायला चाललो होतो. आता तुम्ही काय चालले बा? डबा गिबा काय दही आणायला चालले वाटते? आता गहू धुवून आणायला लागते ना बा. काय करता पुरे हप्ते सोयला लागत नाही का? चाललो होतो चक्कीवर. मस्त म्हणते रे कविता कविता पोरगी. हो इथं मुद्दामून थांबलो मी ऐकत जा. पण काय म्हणणार आहे हो एवढ्या कॉलनीतनी फक्त तुमच्या घरी आवाज येते काहीतरी शिकवल्याचा. हो मस्त शिकवणं हे ते पद्धतशीर बिलकुल. आणि आमच्या घरी निर दबळ. हो लावलं की बिलकुल सुरू. लावलं खटखट खटखट सुरू. 9 9:30 लोक बंदच नाही. नाही बाबा ते लय शिकवतील. मग काय तर बा पुरीचे संडे मंडे पाठ आहे. अजून बाकीचं जानेवारी फेब्रुवारी पाठ आहे. पोरगी ट्रेन होऊन राहिली मस्त बिलकुल. तसं मी बी शिकवत असतो म्हणा. पण आपल्याला कसं आहे वरच्या लेवलचं पाहिजे. हे लाईने बुट्ट्या शिकून आपल्याला जीवार. आपण 2 घंटे बसून शिकवणं म्हणजे हे लय महत्वाचं लेकराले. मग माहित आता माया पोट्ट लाईन चाललं होतं गलीवर. हो मग काय ध्यानच नाही. बसली आपली टीव्ही लावून. हो असं आहे ते आमचं. मग काय करतात आमचा आम्हाला चहा नाही पिलो, पाणी नाही पिलो, किराणा आणा म्हणजे साखऱ्या नाही म्हणजे. मग काय करा आता साखऱ्या आणायला चाललो. मग कुठं एखादा ब्रेक आला तर मग चहा मांडून दे. हो अशी परिस्थिती आहे आमच्या घरी. माझ्या घरी तेच परिस्थिती होती ना पहिले. मग काय तर मी आलो का नाही माझ्याकडे पाय नाही. ते पाणी राहिलं चहा राहिला निरा तेच सुरू. म्हणलं माझ्या मी आता खराच काय आता मी खावलं होतो त्याला. काय बोलता म्हणजे कसं काय? मग काय इलाज केला तुम्ही? नाही मागून पिन ढिल्ली करून टाकली. हो जाय तिकडे. काय झालं बीजा म्हणलं बा मॅकनिकलने बोलावलं त्याला सांगून द्यायला आंधी. मी आणलं बाबू सुधी काही करू नको. पिक्चर टूप गेला म्हणलं याचा लय खर्च आहे म्हणा 16,000 रुपये. त्याला सांगितलं म्हणे 16-17 खर्च आहे म्हणे. मी आणलं बरं ठीक आहे बा. तरीपासून बंदच आहे माझी टीव्ही. नवी घेऊ चालू आहे माया. बाबा म्हणजे टीव्ही समजा इसकून टाकली समजा नाही का? म्हणजे पिन काढून टाकली मागून ढिल्ली केली. पण माहित नाही जमत ना. माहित तर 2-4 पिना लावून पाहिजे होते. मग काय नाही तर उद्याच मॅकनिकल आणा म्हणते ते. असं काही दुरुस्त होत नाही. हे नाही दुसरा मॅकनिकल. मग काय 16,000 काय 20,000 जर लागले तर आणायला लावते टीव्ही. इतकं सिरियल पाहिल्याशिवाय गमत नाही. माया बी तसंच होतं म्हणा. पण ते कसं ऍडजस्टमेंट करत काही दिवसांना भुलले आता ते. जरासं 1-2 सिरियल आता मोबाईलवर पाहिजे बाकी काही नाही. पण टीव्ही बंदच आहे माही. बरं आहे पण ते नाही का? हो पाहू का का मी तशी आयडिया करून म्हणजे कसं पिन ढिल्ली करून ठेवतो जाय तिकडे नाही का? तसंच करा. नाही एखादा वायर कापून टाका मागून. हो जाय तिकडे. नाही तर पिन ढिल्ली करा. नाही तर वर ते छत्री नाही का तिथून काहीतरी कनेक्शन गायब करून टाका. जमलं मग काही टेन्शनचं कामच नाही. करू बस होऊन झालं का? नाही तसंच करतो मी आता नाही का? हो काही आता मजाच नाही राहिली. काही ऐकून नाही राहिले. काही सांगितलेलं ऐकत नाही. आपण बोलावं काय ते उत्तर देते काय ते निरा त्याच्यातच गुंग राहते. त्याचं असं झालं त्याचं तसं झालं. टेन्शन राहिलं आपलं घरचं तिथंच अलगच टेन्शन असते तिचं. मग फोन करणं काय का इथं कसं झालं तिचं कसं झालं. मोठं घोर आहे बा. हो आता मी काय करतो तसं तुम्ही म्हणता तेच करून पाहतो. वरून छत्रीचं कसं वायर ढिल्ले करून टाकतो. जाय तिकडे का नाही का? आलं नाही जाय मॅकनिकल आणता जाऊ द्या तिकडे काचं. बस तसंच करा तुम्ही. त्याशिवाय इलाज नाही. काय आपण किती काही सांगितलं आणि किती काही म्हणलं ते जमत नसते. मला सुटत नाही ते. मग काय असं आहे ते. जा तुम्ही पाहता तुमचं मी पाहतो माया. या मग आणला म्हणलं साखर आणला आता जरा चहाची मांड आणि ते करलं बंद. आता काय निरा चालूच ठेवा लागते का ते? आली आपलं झालं सुरू माणूस आलं गेलं जरा 10-15 मिनिटं बंद करत जाय. तुम्ही कधी म्हणत तो करत जा. आता एखाद्या वेळेस पाहिलं दुसरं काय आहे का विरंगुळा माझ्यासाठी? काय पाहू मी आता सांगा बरं. निरा पेपर वाचत बसू का दिवसभर? काही ना काहीतरी पावडते माणसाला थोडंसं मन रमती. म्हणूनच पाहतो का मी. हो ना पाहिजे बा. मी पाबद्दल नाही म्हणत. पण निदान काही ना काही समजा 2-3 पाहायचं बंद करून टाकायचं. मग माणूस नसला घरी अजून पाहायचं असं काही म्हणणं नाही ना. पण निरा चालू माणूस आला तरी बी ते ध्यान लक्ष नाही तिकडे. म्हणलं चहा नाही केला पाणी नाही दिलं काही नाही म्हणलं इतकं असते का?
एका लोक घेतले हाताला तर काही बिघडते का? निरा मला मोलकरी ना करून ठेवलं बाहेर तुम्ही. कोणतं कामाने धंदे नाही सुचू देत निरा. पाणी आण चहा असं कर तसं कर. स्वतः केलं पाहिजे ना काही ना काही. निरा झाड पूस पासून सारा दिवस जाते आमचा म्हणलं निरा कामात मी. कसं मन रमासाठी 2 शिरेला पाहिजे. तू काय ऐकत नाही मग आता स्वयंपाक करतं का कसं काय म्हणलं काय करू मग आता? साखरपत्ती आणली चहा मांडता का? आता मी एक ब्रेक येते. आता ब्रेक आला की बस चहा मांडतो आणि नंतर मग काय करतो स्वयंपाक मागा लागतो मी. तर ठीक आहे मग काय हरकत नाही. तर मी काय म्हणतो आता संध्याकाळी काय करू भाजी गिजी? एवढा मोठा बाजार आणला आता पाहिजे त्यातलं काय आहे काय नाही ते उकलून नाही पाहिलं उघडली नाही ती थैली. ते सर मेथी दबली त्याच्या अंदरे. टमाटे फुटून राहिले असं अंदरे ते काढ जरा असं पाय जरा धुई जाय कड त्याले. आता नाही होत ना ते आता नाही होत. आता सकाळी करेन मी ते. तुम्हाला भाजी काय करू कसं करू का म्हटलं सकाळच्या पोळ्या होते 2-3. मला तर काय आता जेवायचं काम नाही. आता मी कसं उशिरा जेवली होती तर म्हटलं मग पापडात चुरा करा जेवण करा. तुम्हाला काय वाटते? म्हणजे अजून राहायला वाटते 1-2 नाही काय कमाला बा म्हणलं काय आज जेवतो मी जेवतो घेतो लोणचं गिंचं चल देतो. आता तुम्हाला करू का करा म्हणसेल तर करतो मी. पण आता कसं आहे सकाळचे 3-4 पोळ्या विनाकारण वाया गेल्यापेक्षा आता भाजी करा हे करा त्यापेक्षा म्हणलं मग होत असेल तर पहा नाही तर करतो तसं काही नाही. राहू दे आता आहे ना ते. हो जाऊ दे 3-4 पोळ्या आहे मग पाहते चटणी गिटणी घेतात काहीतरी. हो ठीक आहे जाऊ दे आता. हो चहा मांड फक्त आता ब्रेक आला की हो जाऊ तिकडे. कंडिशन आजही तेच तेव्हा शेवटी बसली तुला काय मी काय सांगितलं होतं काल? म्हणून माणूस आल्यावर निदान कमीत कमी चहा तर मांडवा. गॅस गेला ना गॅस गेला ना काय नको मांडू मी छान कसं करू? म्हणलं पाहता गॅस पा कोणाची इथं गॅस गेला म्हणते आता काय मग आधी सांगा नंबर लावला नसता का? आता नंबर लावला नाही का? मग आला ना नंबर लावला नाही पण आता 2 दिवस येते का? उद्या येईल किंवा परवा येईल. तिथूनच बोल तू इथे यायला टाइम नाही तुले पाहिजे शिरीला निरा. पाय तुम्ही ते बड भोजी इथं आहे का एखादा सिलेंडर येतो मी. पा हो पा लवकर पा. बरोबर आहे बा कावलं माणूस आले आता हटले का? घेऊन जा ना तुम्ही. आपल्या इथे 2 आहेत काही टेन्शन नाही. हो तुमचं आल्यावर सिलेंडर मग द्यायचं त्याची काळजी नका करतो तुम्ही. त्या घेऊन जा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बरोबर हो ना तेच तर आता गॅस संपला का मोठा पंचायत झाली. आता नंबर लावला काल आता उद्या येईल ते. ठीक आहे मग आता जातो बघ घेऊन तेवढा आता काय करता? हो का म्हणलं मग ते जमलं का म्हणलं मग टीव्हीचं जमलं टीव्हीचं? अरे काय ते जमलं राजा बडभू हुकलं ते मग काय. अरे बा लय खनपटर आहे. मग काय तिनं सरे ढुंडत गेले पिना वायर येते काय झालं वरे म्हणे कावल्यानं म्हणे ते वायर निष्ठवले होते म्हणे जोडले म्हणे म्या. मग काय तर लय राजा कठीण काम आहे ना. सुरूच होता देवी काय करता आता जमूनच नाही राहिला ताल. कसंच काय इलाज करा समजूनच नाही राहिलं मला. मग काय जमतं राजा बाई कसं हुशार आहे मग हुशार आहे. आमच्या बाईनं काही पाहिलं नाही ते पिन नाही ना फान नाही आणा मॅकनिक. नाही मग कसं आता तुम्ही पाहा तुमच्या पद्धतीनं काय कसं करावं. पण आता काय करा समजूनच नाही राहिला. आता इचकून टाका आता काय कसं करा शेवटी मला दुरुस्त करून आणायला लागतील ते. पिच्चर सोडतच नाही ना ते. आता काय मला तर वाटतं काहीतरी नवीनच काढा लागेल काहीतरी. मी काय म्हणतो तुमचा माणूस नाही का होते मास्टरच्या बिवाला जागेवर गाडी लांबत जाईन ते तुमचा ते काय मामा लुटे रे साडू मामा लुटे का बाबा ते बाबा मग काय उभी गाडी लांबवते मग वायर जोडून ते लय कलाकार आहे त्याचं काय मग. विचारायचं जरा असं कसं काय करावं म्हणा मोठा पेच झाला म्हणा मला काय करावं याच्यावर मार्गदर्शन करा म्हणा जरा. त्याचं काय मार्गदर्शन ते काय सांगणार आहे मी पाहतो विचारून नाही लावूनच पाहतो काय करा म्हणतो. तेच म्हणलं ते काय तुम्ही आलू बोग्याच्या सोयरी सांगितलं होतं ना गेलते म्हणता तुम्ही त्याचं काय झालं काय नाही विचारपूस करा जरा. ती राहिलंच ना आता काय झालं काय मी त्याचं कुठं आलं तर कसं काय म्हणते तर त्या दिवशी गेलो तर पाहिलं तर पसंतीचा होत्या दोघांचे पाहतो विचारपूस करून. काय म्हणते चिमनराव म्हणा नाही. हो हॅलो हा बोला चिमनराव. हा बोला म्हणलं काय म्हणत होते? काय राजा काय सोयरी का करता का काय करता म्हणलं कुठं आलं ते सोयरीचं. त्या दिवशी पाहिले नेलं ना सायन तसं लवकरच करू काही आहे ते लग्न काही आहे म्हणलं. ते मग आता व्हायचं का ते आलू पोंग्याचं? अरे हो ना मग आता काय म्हणजे सोयरीक झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी लग्न नसते का? काही आपलं सोयीसा लावा लागते. आता पगार होऊ द्या 1 तारखेला छोट्याचा पगार होते म्हणे जराशे 20,000 ते असं तसं करून आपण लग्न करून टाकू म्हणे फेब्रुवारीत नाही. हो तुमचं काय धरलं की लावा लग्न एवढं सोपं असते का ती? काही खर्च पाणी करायला काही 10-20,000 तर लागन ना द्यायले शॉर्टकट म्हणलं तरी बी. चिवळा आणि चाय जरी देतो म्हणलं आपण मठावरही नेलं हारही टाकले तरी मग का उलचा खर्च आहे का लग्न म्हणल्यावर. आम्हाला वाटलं बाबा आता झालंच समजा मी आता म्हणलं त्याच दिवशी तुम्ही हार टाकून आणता का पण ते काही झालं नाही मग तसं. नाही ना गडबड नको करत जाऊन तुम्ही. होते ना मी बरोबर धीरानच करून राहिलो ते सोयरी. अति केलं की तोंड जायते ना मग त्याला वाटते काही फॉल्टच आहे का असं असते ते. होते ते लग्न होते सगळंच पद्धतशीर होते. गडबड नका करत जाऊ तुम्ही. बाकी काय म्हणते बाकी सगळं पद्धतशीर चालू आहे?
घरचं पद्धतशीर काय मोठा घोरच आहे ना हो. घर म्हणलं की आता घरोघरी मातीचे चुलीस प्रकार आहे की नाही. मग आज मोठं कठीण काम आहे. काय करा आता तुमचं तर या कोई बी काही ना काही राहतेच बरोबर कळणं. काय झालं आता काय आहे अजून हा पद्धतशीर चालू होतं ना तुमचं. हा आता काय आलं इपट म्हणलं. काहीच नाही ना. एखाद्याला शोक नसते ग. कायचा शोक कोणाला कायचा शोक आणि कोणाला कायचा शोक. आमच्या घरची बाई नीरा म्हणलं टीव्हीच्याच पुढे असते. काय करा हे झालं की ते झालं की ते. माणूस आला काही गेला काही काय ध्यान नाही ना काहीच नाही. म्हणलं स्वयंपाकाचा नाही लक्ष राहत ना कोणतं चहा पाण्याचं नाही. मोठं कठीण काम झालं. असं वाटतं पिसायला माणूस आता काय करावं आता. हा म्हणून म्हणलं काहीतरी सांगा ना जरासं मार्गदर्शन. हो आता त्याच्यातलं कायचं मार्गदर्शन नाही. आता आमची बाई तर हे बा कोंबड्याले चार हे टाक आणि ते टाक आणि याचं पाय आणि त्याचं पाय. तिथलं तर टीव्हीचं म्हणजे नावही माहीत नाही. म्हणजे काय आता म्हणजे नीरा टीव्हीच पात्र आहे ते का. मग काय सांगा तुम्हाला. एक झाली की हे आणि ते झाली की ती एका मग एक सुरूच असते. 6 वाजता आपलं दबळं सुरू झालं की रातचे 10:30 पर्यंत. हो टेन्शनच नाही. बस ब्रेक आला की बस आपलं पाणी घेते देते हे करा ते करा. सकाळच्या रात्रीच्या पोया खा निपटत घ्या. असं प्रकरण सुरू आहे. तसं नसते ना ते. तुम्ही म्हणता बा एकाचे 2 नका लावू तुम्ही. असं कसं असते एखाद्याला आता घरी बाहेर जाणं नाही येणं नाही. माणसाला पाहा वाटते विरंगुळा असते एखाद्या सिरियल पाहायचा. हो मग कसं आहे पाहू दिलं पाहिजे. तुम्ही लईनले भितारायच्या. तुम्हाला ते बिल जास्त येते म्हणून तुम्ही पाहू देत नाही. असं बी असू शकते. एकच बाजू ऐकून नाही जमत ना. नाही ना बिलाचं नाही पाहत ना मी. भाड्यातच लागून आहे ना बिल. किती काही झालं त्याचं नाही टेन्शन. पण हे लय झालं ना म्हणजे कसं अति होऊन राहिलं नाही. अति एखाद्या तमाकासारखं पडेल याचे पडेल झालं ना. असं आहे ना. तर म्हणता नाही का. हो ना पण आता एखादी पाहू द्या लागतं असते मनाले. कसं जरासं बरं वाटते काहीतरी पाहायला गेलं तर जरासं माहिती भेटते म्हणा. असं काही नाही. पण अतिप्रमाण असेल तर मग काहीतरी इलाजही करावं लागन बा. हो म्हणजे खाण्यापिण्यावर लक्ष नाही म्हणता म्हणजे काय करावं. हो खाणं पिणं सोडा ना. त्याचं टेन्शन हे घेते. मग काय तर त्याचं कसं होईन आता आणि ती आली आता आणि याचं कसं होईन आणि त्याचं कसं होईन. मग काय तर लय बाबा मग काय तर कठीणच काम आहे. असं म्हणजे समजा ते काही म्हणजे विशेष नाही राहिला आता नाही का. बरं तर मग आता याच्यावर मार्गदर्शन. आता टी व्ही काही हिचकून टाकून द्या. मग आता काय इलाज नाही म्हणा. पैसेच नाही म्हणा. पगार आल्यावर करू म्हणा दुरुस्त. तर झाला ना हो. जुना झाला ना ते करून पाहिलं मी. सर करून बसलो मी. म्हणून तुम्हाला फोन लावला. मी तुमच्यावर काही नवीन असेल काही. मग आता बसून व्यवस्थित समजावून सांगायचं म्हणा बा. 1-2 सिरियलला पाहायच्या म्हणा पद्धतशीर. कसं आहे आपलं विरंगुळा म्हणून आता दिवसभर का तेच लावतं का म्हणा. असं समजावून सांगा चांगल्या भाषेत. काय असते आपण सांगितलं तर. बाबा का माझी जवळ आली का मदत तर बोलताच येत नाही मला काही. एखादी जाहिरात आली मदत तरी मला बोला लागते. का म्हणलं आता कसं करतं जेवायचं तर म्हणते मग सकाळच्या पोळ्या असन ना घ्या ना. मग आता पापड घ्या ना चुरा करू. असं काम आहे. मग आता एक काम करा तुम्ही. हो तुम्ही काही म्हणू नका बोलू नका आणि भांडणाचं काय मग करू नका. हो मस्त फर्स्ट क्लास आलं आपलं. चांगला दुधाचा घटघट चहा मांडत जा. नेऊन देत जा. लागले तर बिस्किटही देत जा म्हणा. पाय बा म्हणा टी व्ही आणि मस्त चाय घे म्हणा. हो मी पितो तूही पी. हो आणि दुसरी गोष्ट जेवणाचंही तुम्हीच बनवत जा संध्याकाळचं. हो बिलकुल ताट वाढलं की तिला नेऊन द्यायचं. काय पाहिजे आणू का म्हणा पोळी. हो बिलकुल म्हणजे तिच्या मनालाच वाटलं पाहिजे की नाही बुवा हे काही आपलं चुकीचं आहे. हो कसं वेळ मर्यादित पाहिलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं अति करणं बरोबर नाही. जेव्हा तिच्या लक्षात येईल हो तेव्हा पश्चाताप होईल. तेव्हा कुठं त्याच्यात मार्ग निघल. तोपर्यंत तसंच चालू ठेवा तुम्ही. काही राग भरू नका आणि काही म्हणूही नका. मस्त चाल द्यायचं आपलं. ताटही नेऊन द्यायचं आणि बिलकुल स्वयंपाक गिपाक सगळा करायचा. बापरे तसं म्हणता नाही. हो जमन पण. जमतेच ना. एक दिवस मनाला खराबच वाटन तिच्या. हो की म्हणून लेखाचं हो आपलंच गलत आहे नाही का. हो नंतर मग जरा प्रमाण कमी होईल. हो तर त्याच्यात मार्ग निघन. ठीक आहे मग चला आता. हो भांडणानं कोणाचं सुद्धा झालं नाही ना. आजकाल कसं कठीण काम आहे. तेच म्हणलं ठीक आहे ठेवतो फोन.